आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महिलेला अग्निशस्त्राचा धाक दाखवून अपहरण करणारा रेकॉर्डवरील तडीपार आरोपी अक्षय पाटील अजमेर राजस्थान येथून क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्षय युवराज पाटील यांनी रिव्हॉल्व्हर सारख्या शस्त्राचा धाक दाखवून मुलीला बळजबरीने पळवून घेऊन गेला होता आणि यावरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अक्षय युवराज पाटील हा फरार होता. सदर आरोपिताचा शोध घेण्यासाठी युनिट 2च्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हा अजमेर राजस्थान येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोनच्या वरिष्ठांना माहिती मिळताच क्राईम ब्रँच युनिट 2ने 2 दिवस अहोरात्र अथक परिश्रम करून आरोपी हा अजमेर राजस्थान येथून अक्षय युवराज पाटील याला ताब्यात घेण्यात आले आणि पीडित मुलीची सुटका करण्यात आली. तरी संशयित आरोपी आणि पीडित मुलगी यांना अजमेर राजस्थान येथून ताब्यात घेऊन नाशिक येथे आल्यानंतर पुढील सातपूर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याप्रमाणे सुपूर्द करण्यात आले असून पुढील कारवाई सातपूर पोलीस ठाण्यात करीत आहे. पोलीस आयुक्त संदीप कानिक, उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील प्रभारी पोलीस अधिकारी हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, महेश खांडबहाले, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी, जया तारडे स्टाफ यांनी केली आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.